तो वो सब हम जानते हैं और हम उसको कर सकते हैं और उसको करेंगे। तो उसके लिए हम लोग पूरी ताकत से, पूरे शक्ति से इस समस्या का समाधान करने के लिए पूरी ताकत लगाएंगे, संगठित शक्ति लगाएंगे। उसके बाद आप परिणाम देख लेंगे, परिणाम में दिखाई देगा। तो इसलिए अब 2:30 बजने के लिए 2 मिनट का समय कम है। तो आप लोगों को भूख जरूर लगी होगी, क्योंकि आप लोगों की भूख का भी हम लोगों को सोचना बहुत ज़रूरी है। क्योंकि एक दिमाग की भूख होती है, एक पेट की भूख होती है। तो अब दिमाग का खुराक तो मैंने दे दिया है, अभी आपके पेट के खुराक के बारे में मैं आपके बीच में नहीं आना चाहता हूँ। इतना कहकर कि अभी ये जो बौद्ध विरासत बचाने का जो मामला है, अब ये केवल आप लोगों का मामला नहीं है, अब ये मेरा भी मामला है। और चूंकि बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क जो है ये इंटरनेशनल नेटवर्क है, तो इसकी शाखा मैं अमेरिका में भी बनाऊंगा, लंदन में भी बनाऊंगा, और यूरोप के जो 28 देश है यूरोपियन यूनियन के, उसमें भी बनाए जाएंगे। और इंटरनेशनल लेवल पर भी आपका ये बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क जो है ये संगठन बनाने में मदद करेंगे। गल्फ कंट्री में भी करेंगे, मध्य पूर्व में करेंगे, न्यूजीलैंड में, ऑस्ट्रेलिया में करेंगे। ये सारे देशों में हमारा संगठन है, वहां आप लोगों को ये संगठन की शाखाएं बनाने में मदद करेंगे। और जो बुद्धिस्ट देश है, बुद्धिस्ट देशों के द्वारा जो काम होना चाहिए, जो नहीं हो रहा है, उसकी एक अलग रणनीति बनाई जाएगी। इसके बारे में मैं सार्वजनिक रूप से अभी नहीं बोलना चाहता हूं, क्योंकि अभी बोलना उचित नहीं है, उस पर अमल करना जरूरी है। इतना ही कहना चाहता हूं। धन्यवाद। हा सुंदर संगीत या ठिकाणी सादर झालेला आहे। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। तत्पूर्वी मी जे आम्ही ढवळे सर आणि आम्ही अरुण सहारे आलेसूर या ठिकाणी मातीची देवी न बसवता ज्यांनी नाव कर्तृत्ववान स्त्रिया बसवल्या, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकेश ओबीसी समाजाचे आहे, लोकेश मस्की, आणि ते या ठिकाणी हा नजारा पाहण्यास आले आहेत। आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हम जागे है तू क्यों सोया, हम जागे है तू क्यों सोया, धर ले धम्म की डोर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। क्यों कि मनुवाद ने इस देश पर अंधकार है छाया भाई, अंधकार है छाया। वर्ण व्यवस्था जाति भेद की फैलाई मोह माया भाई, फैलाई मोह माया। बुद्धं शरणं गच्छामि का हो, बुद्धं शरणं गच्छामि का, लगा ले अब तू जोर। चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। क्यों
कि पौनी इस शहर में जो भगवान बुद्ध के स्तूप निकले हैं सम्राट अशोक के काल से, तो सम्राट अशोक के शासन में, ये गीत मैंने खुद बनवाया है और उन सहारे कलमेश्वर। सम्राट अशोक के शासन में समता का ही राज था भाई, समता का ही राज था। भारत के इस कोने कोने में बुद्ध धम्म ही फैला था भाई, बुद्ध धम्म ही फैला था। प्रज्ञा करुणा मैत्री से, प्रज्ञा करुणा मैत्री से भगाव मन का चोर। चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। क्यों कि 14 अक्टूबर 56 को एक मसीहा आया था, बाबा साहब अम्बेडकर वो राम जी का लाल था। धम्म चक्र प्रवर्तन से चमका नागनगर। चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। क्यों कि चीन जापान ब्रह्म देश ने बुद्ध धर्म को अपनाया भाई, बुद्ध धर्म को अपनाया। नव विज्ञान परिवर्तन का जग में आविष्कार ही लाया, जग में आविष्कार ही लाया। और उन सहारे गाता है चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। क्यों कि हम जागे हैं तू क्यों सोया, हम जागे हैं तू क्यों सोया, धर ले धर्म की डोर। चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर भाई, चलो बुद्ध की ओर। निस्वार्थाने जागरण करुनी तो वेडा फुलाने, जाती जाती मध्ये जाती जोडून कार्य करता त्यागाची भूमिका घेईल। निस्वार्थाने जागरण करुनी तो वेडा फुलाने, मग हळूहळू हा भारत माझा असा बुद्धमय होईल। स्वातंत्र्याची लढाई, लढाई समतेची ही लढाई, हो न्याय बंधुतेची लढाई, लढाई स्वातंत्र्याची लढाई। एकेकाळी सुख समृद्धी चिले पिले, निडून राहती घरट्यात असे घरटे बुद्ध रूपी। मनवाद्यांनी सर्व केले उद्धवस्त, हा साच बनवा बनवीचा खेळ केव्हापर्यंत राहील। कोणीतरी तुमच्याच पैकी नाव किनारी नेईल, मग हळूहळू हा भारत माझा असा बुद्धमय होईल। स्वातंत्र्याची लढाई, लढाई समतेची ही लढाई, हो न्याय बंधुतेची लढाई, लढाई समतेची ही लढाई। हॅलो, मी लोकेश मस्के, बळीराजा गाव आलेसूर गावामध्ये क्रांतिकारी महाश्री नवरात्री साजरी केली।
7 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आम्ही संविधान पालखी वगैरे काढली. माझं नाव लोकेश मस्के आहे. तर 9 दिवस आम्ही एक क्रांतिकारी म्हणजे वेगळी प्रार्थना घेतली. मी बळीराजा गौतम बुद्ध आणि तुकाराम महाराजांच्या वंशातील कुणबी या मातीचा आहोत, जातीचा नाही. तर हे सावित्री आई तू गलढली माझ्यासाठी, हे फातिमा आई तू साथ दिला सावित्री, हे सावित्री आई तू गलढली माझ्यासाठी. स्त्री शिक्षण जन्म देऊनी या जन्मता वाचली बाराखडी, स्त्री शिक्षण जन्म देऊनी या जन्मता वाचली बाराखडी. ज्ञानाचे दूध पाजुनिया तू शिकविली आई, ज्ञानाचे दूध पाजुनिया तू शिकविली आई, हे सावित्री आई तू गलढली माझ्यासाठी. स्वयं सुधारणेची हे चळवळ लोकेश मस्केने घेतली हाती, स्वयं सुधारणेची ही चळवळ लोकेश मस्केने घेतली हाती. नवरात्रीला तुझं स्मरणीया इतिहास सांगे अनुयायी, हे आपले पूर्वज म्हणजे मौर्य घराण्याचे सम्राट अशोक, सम्राट बृहदत्त, सम्राट कुणाल, महिंद्रा यांची जी विरासत आहे, या विरासतीची जतन करणं आवश्यक आहे, याचं संगोपन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. आणि तरच आपली संस्कृती विकसित होऊन असे लोक निर्माण होतील जे अपेक्षा बाबासाहेब करत आहेत. अर्थातच भारताचं संविधान अंमलबजावणी व्हावं हे महत्वाचं आहे आणि ऍज इट इज व्हायला पाहिजे. यासाठी सामाजिक जीवनामध्ये समताप्रिय, स्वतंत्रताप्रिय, न्यायप्रिय, बंधुभावप्रिय लोकांचं असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आपल्या पूर्वजांची विरासत वाचवण्यासाठी एडी छोटीची ताकद लावत आहोत. आज याचं महत्व तुम्ही समजलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून तुम्ही या ठिकाणी उपाशी तापाशी कष्ट सहन करून गाड्या घोड्यांची व्यवस्था नसताना सुद्धा आलेले आहेत. प्रथम मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या प्रती मी धन्यवादाचे भाव व्यक्त करतो, साधुवाद व्यक्त करतो. हे संपूर्ण विश्व तत्व आणि तत्व समूहांचं हे विश्व आहे आणि सगळ्या तत्व आणि तत्व समूहांचा गुणधर्म हा परस्परावलंबित परिवर्तनशील आहे आणि आपण विश्वापासून वेगळे नाहीत, म्हणून आपण सुद्धा परिवर्तनशील आहोत. आणि या परिवर्तनशील विश्वामध्ये एक दुसऱ्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, एक दुसऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सगळे परिवर्तन मानवी चित्ताच्या अनुरूप निर्माण होतात, सगळे परिवर्तन मानवी चित्ताच्या अनुरूप निर्माण होतात आणि म्हणून मानवी चित्ताला सम्यक वळण मिळावी करिता भगवान गौतम बुद्धाची शिकवण आहे. ही शिकवण अंगीकार करून तुम्ही कधीही दुबळे होऊ शकत नाही, तुम्ही कमजोर होऊ शकत नाही. माझ्यासारखे, वामन मेश्राम साहेबासारखे, प्रोफेसर विलास खरात साहेबासारखे, सुषमा राजदीप सारखे आणि या ठिकाणी कोकणे साहेब असे असंख्य कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. हे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाची शिकवण अंगीकार करून निर्माण झालेले आहे
आम्ही फक्त छटाकभर नाही, संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येने असलेली फक्त आम्हीच आहोत. 750 जिल्हे आहेत आणि 750 जिल्ह्यापैकी जवळजवळ 550 जिल्ह्यामध्ये आपलं संघटन पोहोचलेलं आहे. दिवस रात्र एक करून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं संपूर्ण भारतामध्ये फिरत आहे. आज आम्ही या कार्यक्रमासाठी खेड्यापाड्यामध्ये जाऊन अंतिम माणसापर्यंत पोहोचवून आम्ही हँडबिल दिलेला आहे. या कार्यक्रमाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे की आम्हाला आमच्या पूर्वजांची विरासत ही वाचवायची आहे. आणि विरासत कशासाठी? बौद्ध संस्कृतीला विकसित करण्यासाठी आमच्या पूर्वजांची विरासत आम्हाला वाचवावी लागेल. यातून फायदा काय होईल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिहिलेलं संविधान या देशामध्ये इम्प्लिमेंट करून घेणारे लोक निर्माण होतील. असं न झाल्यामुळे सगळे दुःख आपले उत्पन्न झालेले आहे. आणि या सगळ्या दुःखाच्या कारणांना रिमूव्ह करण्यासाठी आम्ही समता, स्वतंत्रता, बंधुभाव, न्याय आणि मैत्री प्रिय होणं आवश्यक आहे. आणि तुम्ही आहात, तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत, जे बुद्ध अंकुर आहे, धम्म अंकुर आहे, संघ अंकुर आहे, याला विकसित करायची गरज आहे. आणि हे विकसित होणं अत्यंत आवश्यक आहे. जो काही आमचा विकास झालेला आहे हा तुटपुंजा विकास आहे. थोडासा विकास बघून आपण हुरळून जायचं नाही, तर आणखी विकास आम्हाला करावा लागणार आहे. यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ संगत आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असलं पाहिजे, तरच आपण पुढे जाणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि यासाठी काय करावं? यासाठी काय करावं लागतं? तर आपल्या व्यक्तिगत समस्या वाढवून ठेवू नका. आपल्या व्यक्तिगत समस्या जर आपण वाढवून ठेवलं तर सामाजिक हितासाठी आपल्याला वेळ देता येत नाही. सामाजिक परिवर्तनासाठी आपल्याला वेळ देता येत नाही. समाज व्यवस्था परिवर्तनासाठी आपल्याला वेळ देता येत नाही. आणि या विश्वामध्ये त्या व्यक्तीला मी सगळ्यात प्रगल्भ व्यक्ती समजतो ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि म्हणून तुम्ही धन दौलत तर कमवून घ्याल, पण जास्तीत जास्त तुमच्याकरिता वेळ असला पाहिजे. आणि हा वेळ कसा तुम्हाला प्राप्त होईल? तुम्ही आपल्या व्यक्तिगत समस्या वाढवून ठेवू नका. ज्या लोकांना आपल्या स्वातंत्र्याचं युद्ध लढायचं आहे आणि स्वातंत्र्याचं युद्ध जिंकायचं आहे, त्यांनी व्यक्तिगत समस्या लावून ठेवायच्या नसतात. तरच आपण हे युद्ध जिंकू. वामन मेश्राम साहेबांचं खंबीर नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मान्यवर कांशीरामजीच्या नंतर मान्यवर वामन मेश्राम साहेब आणि वामन मेश्राम साहेबांच्या सोबतीला प्राध्यापक विलास खरात साहेब, सुषमा राजदीप मॅडम आपल्याला भेटलेले आहेत. आता आपण हे युद्ध जे आहे हे जिंकणार आहोत. हे वैचारिक युद्ध आहे आणि वैचारिक युद्धासाठी तुम्ही बॅरिस्टरची संतान असली पाहिजे, वकिलाची संतान असली पाहिजे. आणि तुम्ही जर वकील होत नसाल तर तुम्ही आपल्या पोराबाळांना वकील बनवलं पाहिजे. आणि पोराबाळ वकील बनत नसतील तर तुमच्या नातूनातरांना तुम्ही वकील बनवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वामध्ये जे काही परिवर्तन करू शकले ते फक्त लॉचे स्टुडंट होते म्हणून, LLB होते म्हणून, बॅरिस्टर होते म्हणून बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी फर्स्ट प्रायोरिटी द्या. एवढं कडकडीचा तुम्हाला सांगून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. मैत्री के सागर देवादिदेव महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, करोड़ों दिलों के हृदय सम्राट, विश्व के मसीहा, संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी, मेरे
पूजनीय भिक्खू एवं भिक्खुनियाँ, मैं उन्हें वंदन करती हूँ। यहाँ तमाम आज महिलाएं एवं पुरुष बैठे हैं, बहुत खुशी की बात है, लेकिन हर समय ऐसा बैठना चाहिए। यदि ऐसी पब्लिक हो हमारे साथ तो दुनिया की कोई ताकत पराजित नहीं कर सकती है। सोने में चांदी, चांदी में सोना, सोने में चांदी, चांदी में सोना और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी विश्व का हीरा, विश्व का हीरा, विश्व का हीरा। शोषित पीड़ित गरीबों के आन बान शान थे और बाबा साहब आम्बेडकर जी महान थे। हमारे जब भी कोई कार्यक्रम होते हैं तो हम तथागत भगवान बुद्ध जी की और बाबा साहब आम्बेडकर जी की मूर्ति रखते हैं, उन्हें वंदन करते हैं, लेकिन उनके बताए मार्ग पर नहीं चलते हैं। मैं आपको एक बात बताना चाहती हूँ, जहाँ सत्य है वहाँ धम्म है, और जहाँ धम्म है वहाँ तथागत भगवान बुद्ध जी है, और जहाँ तथागत भगवान बुद्ध जी होते हैं वहाँ किसी की भी पराजय हो ही नहीं सकती है, बल्कि विजय ही विजय होती है। मैं आप लोगों से एक बात कहूंगी, यदि आज नागपुर की दीक्षा भूमि हमारे इतने लोग होने के बावजूद भी आरएसएस के हाथ में गई है, ऐसा क्यों? ये कितनी दुख की बात है। आप कभी इसका चिंतन मनन करना, क्योंकि यहाँ बहुत से लोग नौकरी पेशा वाले होंगे, हाँ, आज उन्हें तो तनख्वाह मिल रही, कई रिटायर हो गए तो उन्हें पेंशन मिल रही, लेकिन आप ये क्यों नहीं कल्पना करते हो कि हमारे आने वाले बच्चों को जो मैकेनिकल इंजीनियर जैसे है उन्हें 10,000 की नौकरी नहीं मिलती है। इस पर विचार करना चाहिए। बुद्ध जी का धम्म संसार के अंधकार को समाप्त करने वाला ज्ञान का दिव्य प्रकाश है। धम्म अपने आचरण में धारण करने से इस जीवन में ही नहीं, आने वाले जीवन में भी सुख शांति मिलती है। इसलिए धम्म स्वयं धारण कर शीलवान बने, समाधिवान बने, प्रज्ञावान बने, ऐश्वर्यवान बने, विनयशील बने, त्यागी बने, समतावादी बने, यही मंगल मूल है। बुद्ध जी ने कहा था हमारे 5 मित्र हैं, यदि वे हमारे साथ रहते हैं तो दुनिया की कोई भी ताकत पराजित नहीं कर सकती है। और बुद्ध का धम्म त्रिशरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग और 10 पारमिताओं पर आधारित है। बुद्ध जी ने विश्व शांति के लिए पावन मार्ग दिया। उन्होंने अहिंसा की, शांति की, मैत्री की, करुणा की, समानता की, स्वतंत्रता की शिक्षा दी। क्या हमने इन शिक्षाओं को अपने आचरण में धारण किया है? और यदि नहीं किया है तो हमारा विकास कैसे हो सकता है? आप इस बात की हमेशा चिंता करना चाहिए। वंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करतो। महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला वंदन करतो, ज्या महामानवांनी आमच्या प्रती, आमच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पित केले, त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आज आपल्या इथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या अधिपत्याखाली जे आज 3रे अधिवेशन इथं राज्याचं होत आहे, या विचारपीठावर आपले खरा साहेब उपस्थित आहेत।
साक्षे साहेब उपस्थित आहेत आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आमचे वामन मेश्रामजी साहेब आणि विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व धम्म बांधव मित्र हो, ओबीसी हा बुद्ध धर्माच्या वाटेवर आहे. मी स्वतः डॉक्टर रमेश राठोड ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी ओबीसी लोकांची दीक्षा नागपूर या शहरांमध्ये होत असते. ओबीसी आता बुद्ध धर्माच्या वाटेला येत आहेत. ओबीसी या शब्दाचा मूळ अर्थ होतो ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. ही जी ओरिजिनल बुद्धिस्ट आहे त्याला त्याची जाणीव झाली आहे. त्याला कळायला लागला आहे की माझ्या सोबतीचे, माझ्या बरोबरीचे किंवा माझ्यापेक्षा गयाबिता असलेला समाज, गयाबिता असलेली जात, ज्या जातीला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आव्हान दिलं, त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी एक संविधान दिलेलं आहे या भारतातील सर्व मानवासाठी, जनतेसाठी, लोकांसाठी, शोषित पीडितांसाठी. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी चांगलं जीवन जगायचं असेल तर त्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि ज्या ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या लोकांच्या जीवनामध्ये आज 60 वर्षानंतर मोठा झालेला परिवर्तन हा ओबीसीला दिसतो आहे. बाबासाहेबांनी आव्हान करताना सर्व जातीच्या लोकांना सांगितलं की बाबा रे, तुम्हाला तुमचं स्वाभिमान जागवायचं असेल, स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल तर तुम्ही या वाटेने या. कोणावर कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. 31 मे 1936 ला जेव्हा मातंग समाजाची मीटिंग घेतल्या गेली त्यांना सांगितलं की मी या धर्माला सोडणार आहे ज्या धर्मामध्ये माणुसकी नाही, ज्या धर्मामध्ये मी समजल्या जातं. तेव्हापासून बाबासाहेबांनी या धर्माकडे येण्यासाठी मार्ग मोकळा करत गेले आणि त्यामध्ये सर्वांना सांगितलं की येणाऱ्या काळासाठी तुम्हाला तुमचं स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल तर या मार्गाने यावं. जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर शहरांमध्ये जेव्हा दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला गेलं त्यावेळेस त्यांच्या आव्हानाला साथ देणारी एकच जात ती म्हणजे महार. त्या महाराणी त्यावेळेस बाबासाहेबांच्या आव्हानाला स्वीकारलं आणि बौद्ध धर्म अंगीकारलं. त्याचबरोबर त्या सोबतीला मांग होते, चांभार होते, स्वीपर होते. त्यांना वाटलं की हे महार आमच्या बरोबरीचेच आहे. या महारासाठी कोणी माणूस, कोणताही देव, कोणताही काही आला तरी काही बदल पडणार नाही. कारण यांना खार मान्या, जहार बापू, खरकट खायची सवय आहे, फाटक कपडे घालायची सवय आहे, कधीच बंड करणार नाही. ही मातंगाला, चांभाराला, स्वीकाराला, ज्या बाकीच्या 58 जाती आहेत त्या सर्वांना ही खात्री होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या दिलेल्या आव्हानाला त्यांनी ते स्वीकारलं नाही. काय बदल झाला? महाराणी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला बरोबर त्यांनी बुद्धम शरणम गच्छामी केलं. बुद्धम शरणम गच्छामी याचा अर्थ असा की अरे मानवा, तू स्वतः माणूस आहे, तुझ्याकडे बुद्धी आहे, तू त्या बुद्धीला शरण ला, त्या बुद्धीचा एवढा वाढ कर, स्वतःच्या बुद्धीचा एवढा विकास कर की तुझ्या बुद्धीकडे इतर लोक बघत राहतील. म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये बघा तुम्ही बुद्धम शरणम गच्छामी हा नेहमीच असतो. लग्न असेल, मैत्री असेल, मुलगा घरी झालेला असेल, कोणताही प्रोग्राम असेल, बुद्ध कुटुंबियांमध्ये बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे ते बुद्धम शरणम गच्छामी त्याला ती प्रेरणा देते. तू आता बुद्धिमान व्हायचे, तुला तुझ्या बुद्धीचा विकास करायचा आहे. अशा बुद्धीचा विकास कर की तुझ्याकडे सारे लोक बघत राहतील. म्हणून महामानव बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारा हा महार समाज बुद्ध झाला.
आणि त्याचबरोबर काही लोकांमध्ये आज जेव्हा हा याच्यात झालेला बदल, जेव्हा ओबीसी पाहतात, जेव्हा उच्चवर्णीय पाहतात, तेव्हा करतात त्यांना अरे बाबा रे, काही लोक म्हणतात त्यांच्यात बदल झाला असेल तर त्या भारतीय संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणामुळे. मग आरक्षण तर मातंगालाही आहे, आरक्षण हा चांभारालाही आहे, आरक्षण हा स्वीपरला पण आहे. स्वीपर आहे कुठे? आणि ज्या महाराणी जात बदलवली, ज्या महाराणी धर्म बदलवला, तो महार आहे कुठे? महाराची आणि त्या चांभाराची, महाराची आणि त्या मातंगाची, महाराची आणि त्या स्वीपराची जर तुलना केली तर 60 वर्षांच्या बदलांमध्ये 100 वर्ष इतका मोठा गॅप या महारांमध्ये दिसतो, कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या जीवनात आज सर्व सुटा पुटा थाटा माटा, त्यांच्या घरी जावं, डेंटिंग पेंटिंग शूटिंग असं घर बघावं की वाटतं की हे पूर्वीचे ते होते की नाही. एवढा मोठा बदल आज त्या पूर्वीच्या महारांमध्ये झाला, कारण तो पूर्वी महार होता, आज तो बौद्ध झाला. म्हणून आमचे कवी म्हणतात, पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होते देवा, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर, त्यांनी नाकारला देवा त्यांच्याकडे आता पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचा महाराजचा बौद्ध मानत होता तेव्हा तो चारत होता ढोर, त्यांनी नाकारला देवा तर त्यांच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. म्हणजे एक देव गेल्याबरोबर या लोकांच्या जीवनामध्ये किती मोठा बदल झाला. कारण देवामध्ये, पकडलेल्या देवामध्ये आणि सोडलेल्या देवामध्ये काय फरक असतो? पकडलेला देव हा सर्व उपासा तपासा देवादेवाच्या बकऱ्यांमध्ये सर्व वेळ घालतोय. आता मांगामध्ये आणि महारांमध्ये बदल काय झाला? जरी संविधानानुसार त्याला सुविधा दिलेल्या आहेत, येशूच्या जागेवर त्याला बसवल्या जाते आहे, परंतु त्याचा येणारा पैसा त्या देवळात जातो आहे, त्या महाराजांच्याकडे जातो आहे. त्यामुळे त्यांची होणारी प्रगती तिथे बसल्या जाते आहे. आणि ज्या महाराणी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्याचा देवावरचा पैसा पूर्ण वाचल्या जातो आहे, वेळ वाचल्या जातो आहे. ती जी बुद्धिमबाई, जी महारीणबाई आता ती बुद्धिबाई झाली आहे, ती आपल्या मुलावर लक्ष देते आहे, ती शिक्षणावर लक्ष देते आहे, त्याचा पैसाही वाचला, वेळ वाचला, उपास तपासातून ती बाहेर सुटली. त्यामुळे आज ज्या ज्या लोकांनी बुद्धाला स्वीकारलेला आहे त्या त्या लोकांचे मोठे प्रतीक म्हणून आज तुम्ही आमच्या समोर आहात. कारण ज्या ज्या लोकांनी बुद्धाला स्वीकारलेली आहे तो म्हणजे एकमेव असा महार जात आहे. त्या जातींमध्ये बुद्ध स्वीकारल्यामुळे त्यांच्या जीवनात हा झालेला अतोनात बदल, एवढा मोठा बदल झालेला आहे की कोणालाही नाकारता येत नाही. नाही तर आमचे 52% ओबीसी आहेत, आलिया भोगासी सागर म्हणजे हेविले अंत तशीची रावे, देवाची कणी नागात पाणी. आता त्या ओबीसीला जाणीव होत झालेली आहे की या लोकांनी असं काय स्वीकारलेलं असेल, या लोकांनी असं काय घेतलेलं असेल. तर पहिला मंत्र त्यांना माहित झालं की हे बुद्धाला शरण जातात, म्हणजे आपल्या बुद्धीला शरण जातात आणि आपल्या बुद्धीचा अतोनात विकास केलेला आहे. आज या लोकांमध्ये जे लिहितात ते लेखक एवढे मोठ्या मोठ्या दर्जाचे लेखक आहेत की त्यांच्याकडे मोठी मोठी लोक त्यांची दखल घेतात. यशवंत मनोहर या लोकांना संधी मिळाली, बुद्धीचा विकास केला. एक मोठा डॉक्टर नागपूरमध्ये चंद्रशेखर मेश्राम या डॉक्टरची म्हणजे तो जगाच्या एवढ्या मोठ्या ब्रेन न्यूरोलॉजिस्टचा अध्यक्ष झाला आहे. या लोकांमध्ये सुप्रीम कोर्टचे जज झाले आहेत. म्हणजे या बुद्धीला दिलेली चालना ही बाबासाहेबांच्या बुद्धांच्या पुण्यामुळे मिळाली आणि त्यांचा यांनी सदुपयोग केला. हा ओबीसी लोकांचा ठाम विश्वास झाला. दुसऱ्या लोकांना काय वाटायला लागलं की बाबा यांनी दुसरं काय केलं असेल, काय मिळालं असेल, तर दुसरं मिळाला अतदीप भव. अतदीप भव याचा अर्थ असा, स्वतःचा दिवा स्वतः हो. तुझा कल्याण कोणी करणार नाही, तुझा कल्याण तुलाच करायचंय. जसा जसा करशील तसा तसा भरशील. तुला जर चांगला माणूस व्हायचं असेल तर चांगल्या दिशेने जा.
तुला चुकीचा गलत माणूस व्हायचा असेल तर त्या दिशेने जा. म्हणजे ज्या माणसाला चांगला बनवायचं असेल ती कोणावर असंबून राही, देवाची करणी नारळात पाणी नाही, त्या देवावर अवलंबून नाही राहायचं. कोणताही देव ईश्वर तुमचा भला करणार नाही. तुमचा भला कोण करेल? तुम्हीच कराल. म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे अतदीप भव. तू तुझ्या स्वतःचा एवढा ज्योतिमय दिवा बनव, एवढा आदर्श बन की तू चालताना लोकांना वाटलं पाहिजे की हा बुद्ध माणूस चाललेला आहे, हा चालणारा बुद्ध आहे, हा बघणारा हे येणारा बुद्ध आहे, हे घर बुद्धांचं आहे. आपल्याला आता तुमच्या समोर बुद्ध माणूस कसा दिसला? ज्या बुद्धाने आपल्या वयाच्या 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला. आता आपल्याला विचारपीठावर ज्याने आपल्याला विचार सांगितले ते वामनजी मेश्राम. 1900 वर्षापासून 64 म्हणजे 45 वर्ष त्यांनी ही ज्योत पेटवत गेली, तेवत गेली, तेवत गेली. त्या ज्योतीचा परिणाम आज तुम्ही आम्ही दिसता. त्यांनी सांगितलं की आज भारतभर मला 15 मिनिटाची व्हिडिओ बनवू द्या. मी भारतभरच्या लोकांना एका विचारपीठावर एका कामासाठी कोणते दिलेलं काम मी पूर्ण करू शकतो. म्हणजे बुद्धांच्या विचारांमध्ये, बुद्धांच्या वाटेवर जाणाऱ्या माणसांमध्ये काय शक्ती असतं हे तुम्हाला आपल्या समोर जिता जागता जिवंत असा बुद्ध आपल्याला वामन मेश्राम सारखे मिळाले. कारण ज्या बुद्धाला आपण इतिहासात बघितलं, इतिहासात त्यांचा इतिहास ऐकला, पण आज ज्यांचा इतिहास आपण स्वतः प्रत्यक्ष बघतो आहे. कारण एवढी माणसं एवढ्या ठिकाणी येणे आणि भारतभरातली माणसं एका शब्दाला, एका वाचेला, एका आव्हानाला स्वीकारणे ही काही लहान बाब नाही. याचा अर्थ काय? तुम्ही अतदीप भव झाला. जेव्हा अतदीप होता तेव्हा तुम्हाला तुमची जाणीव होतं मी कोण आहे, मी कोण होतो आणि मला काय करायचंय हे तुम्हाला समजून सांगण्याचं काम बुद्धाच्या त्या विचाराने दिलेलं आहे. म्हणून तुम्ही त्या विचाराला स्वीकारला. ओबीसीला वाटतं की या लोकांनी कोणता विचार स्वीकारला असेल तर ते म्हणतात हे अतदीप भव झाली. म्हणून आम्हाला तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या घराकडे, तुमच्या मुलांकडे, तुमच्या मुलींकडे, तुमच्या कपड्यांकडे बघितल्यानंतर जाणीव होतं की तुम्ही अतदीप भव झाला. कारण आज ज्या वर्ण व्यवस्थेतील सर्वात उच्च असलेला जो ब्राह्मण आहे त्याला सर्वात मोठी भीती कोणाची वाटत असेल ती वाटते फक्त आणि फक्त यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या बौद्धाची. कारण हेच क्रांती करू शकतात आणि समाजाला जर जागवायचं असेल, समाजाला वाचवायचं असेल तर या विषमतेच्या परिस्थितीला जागवण्यासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आणि बुद्धाच्या वाटेवर जाणाऱ्या त्या माणसाशिवाय पर्याय नाही. म्हणून या विषमतेच्या परिस्थितीला जर सामना करायचा असेल तुम्हा सर्वांना तर आपण सर्व बुद्धाच्या वाटेने जाऊ. कारण ह्या बुद्धाचा वाट ही सुजलाम सुफलाम असलेला असा भारताचा देश, या देशांचा इतिहास हा जगमान्य करतो आहे. मित्र हो, पाहलेल्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे सामना करावा लागतो. म्हणून म्हणतात की या लोकांना पुन्हा ओबीसीला वाटायला लागलं की हे लोक काय की तिसरा कोणता तरी काय विचार स्वीकारला असावा त्यांनी. हे म्हणतात की संगम शरणम गच्छामी, संघाला शरण जातात तर सर्वात जास्त संघटन जे असेल ते आमचं संघटन आहे. आणि संघटन काय करतं आता आपल्याला वामनजी मेश्राम यांनी सांगितलं की या संघटनाच्या भरोश्यावर मी देशाच्या तर अशा प्रकारे लोकांना या मार्गाने जायचं असेल अशा प्रकारे संघटन आहेत. मित्र हो, येत्या 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम ह्या नागपूर शहरात ओबीसी लोक धम्माकडे येत आहेत. आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण या धम्म दीक्षेला उपस्थित राहावं, सर्व लोकांना आपली ऊर्जा स्फूर्ती द्यावं आणि त्या लोकांमध्ये एक एनर्जेटिक पॉवर द्यावं. झूठा पैसा लुटा भाई समय समय पर काम आहे. तुम्ही आम्ही एक बंधू आहोत. पूर्वी काळी कुठे होतो काय होतो हे माहीत नाही, पण आज इतिहास आम्हाला माहीत झालं की आम्ही सर्व एक आहोत. आमच्यातली आडनावं सर्व एक आहेत. म्हणजे जाधव आडनावाची सर्वात दिसतात, चव्हाण आडनावाची सर्वात दिसतात, पवार आडनावं सर्वात दिसतात. हे म्हणजे जातीपळी पंथी आम्ही एक होतो रे. आज वडी भांडलो रीत कशी रे. आपल्याला ते मुक्त व्हायचं असेल तर माझा वेळ संपलेला आहे, त्यामुळे मला आटोपत घेणं मी आटोपत घेतोय. आमच्या ओबीसी धम्म दीक्षेचा असा दरवर्षी कॅलेंडर निघतो आहे.
तर सर्व लोकांना विनंती आहे की येणाऱ्या 25 डिसेंबरला आपण धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि जे आपले ओबीसी बांधव असेल त्यांना सुद्धा येण्यासाठी स्थिती द्यावी ही विनंती करून माझे शब्द संपवतो. ज्यांनी या विश्वात मानवतावाद निर्माण केला, अशा महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाला मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी आम्हाला माणसात आणलं, माणूस म्हणून उभं केलं आणि आम्ही गुलाम असल्याची ज्यांनी आम्हाला जाणीव करून दिली, असे आमचे तुमचे सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो. आपल्या भारत देशामध्ये ज्यांनी बुद्ध धर्म वाढविण्याचा अथक प्रयास केला, आपल्या विचारांच्या माध्यमातून, आपल्या कृतीच्या माध्यमातून ज्यांनी सतत बुद्धाचा प्रवाह तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला, असे बोधिसत्व धम्मपाद अनागरी राहुल सांकृत्यायन याही महामानवांना विनम्र अभिवादन करतो. सम्राट अशोक या महामानवानं कलिंग युद्धानंतर विजय होऊनही आपला पराभव झाल्याचं जाहीर केलं आणि बुद्धाशिवाय या विश्वालाच पर्याय नाही असं ठासून सांगितलं आणि संपूर्ण भारतभर 84,000 विहारांची निर्मिती केली. अशा थोर राजाला मी विनम्र अभिवादन करतो. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून अत्यंत पवित्र भूमीमध्ये पवनी नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक, आम्ही ज्यांना पॉवर हाऊस म्हणून पाहतो, ज्यांना आम्ही ऊर्जा केंद्र म्हणून पाहतो, विचारांचं केंद्र म्हणून पाहतो, असे आमचे ऊर्जा केंद्र असलेले आमचे मार्गदर्शक आयुष्यमान वामनराव मेश्राम साहेब, या तिसऱ्या अधिवेशनामध्ये या धम्म मंचावर विराजमान, या कार्यक्रमातील प्रमुख वक्तागण डॉक्टर प्रताप चाटसे, डॉक्टर विलास खरात, डॉक्टर रमेश राठोड, माननीय संचित धनवे, अमित नरवाडेजी, सुमन कदम मॅडम आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन घडवून आणलं, याही सर्व कार्यकर्त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत, मगाशी त्यांच्या भाषणाचं ते एक प्रकारचं प्रास्ताविक होतं, पण आता जे त्यांचं मार्गदर्शन होणार आहे हे अत्यंत मूलभूत स्वरूपाचं, मूलगामी स्वरूपाचं होणार आहे. इथून फार मोठी ऊर्जा घेऊन आपण सर्व इथून बाहेर पडणार आहोत. तर फार कमी वेळामध्ये मी माझी मांडणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम एका विशिष्ट विषयाला धरून आहे हे आपण गृहीत धरूया. पत्रिकेनुसार जे आपले बौद्ध स्तूप आहेत, ज्या स्तूपांचे उद्ध्वस्तीकरण करण्यात आलं, नेस्तनाबूत करण्यात आले आणि सम्राट अशोकाने जी स्तूपांची निर्मिती केली, त्या स्तूपांची सध्याची काही डागडुजी सुरू आहे आणि पुरातत्व विभागाचं ज्या पद्धतीचं दुर्लक्ष सुरू आहे, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण काय केलं पाहिजे, आपली काय रणनीती असली पाहिजे, या विषयाला धरून हा सगळा अधिवेशनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी माझा वेळ कुठेही न दवडता मी मुख्य विषयाला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझा विषय असा आहे
बुद्ध तसेच सम्राट अशोक मौर्याचा वारसा वाचविण्यासाठी राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करणे एक पूर्व शर्त, एक गंभीर चर्चा या विषयावर मी काही माझे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात हे मुद्दे उपस्थित करीत असताना बाकीचे जे विषय आहेत हे विषय या विषयाशी संबंधित आहेत म्हणून काही बाबी या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही वेरेन वेरानी संबंधित उदाचन अवेरेनेच समानती एस धर्मो समांतन. वैरामुळे वैर शांत होत नाही असं बुद्ध म्हणायचे. वैर न धरणे हाच त्यावरील उपाय आहे असं बुद्ध म्हणायचे. बुद्ध केवळ मार्गदर्शन करायचे नाही, बुद्ध केवळ समस्या सांगायचे नाही, बुद्ध समस्याचं निराकरण सुद्धा करायचे. मगाशी आयुष्यमान वामनराव मिश्राम साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की समस्या म्हणून रडत बसायचं नाही, आम्ही लढणारे लोक आहोत. अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे मला रडणं मान्य नाही, मला लढणं मान्य आहे. आणि तुम्हाला माहित असेल आणि हे तुम्हाला नक्कीच माहित आहे की आपण लढणारे लोक आहोत आणि लढणाऱ्यांचा इतिहास आहे. म्हणून आता राठोड सर ज्या पद्धतीनं सांगत होते की हा जो समाज जो अत्यंत अन्याय अत्याचाराच्या खाई खितपत पडलेला होता, हजारो वर्षांपासून आम्ही पराभूत होतो, हजारो वर्षांपासून आम्ही गुलाम होतो, नरकात खितपत पडलेलो होतो. 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि या नरकातून आम्ही बाहेर पडलो, या दलदलीतून आम्ही बाहेर पडलो, या काळोखातून आम्ही बाहेर पडलो. बाबासाहेबांनी बुद्ध आम्हाला दिला आणि आम्ही इतके श्रीमंत झालो की आमच्या श्रीमंतीची मोजदा त्या टाटा बिर्ल्याच्या ग्रुपनुसार होत नाही, इतके आम्ही वैभव संपन्न आहोत. मी अलीकडे नेपाळ वगैरे कडून आलो, बुद्धगया सारनाथ वगैरे कडून आलोय. मला असं वाटलं की मी आधी तिथे जायला पाहिजे होतं. मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करेन की बुद्ध समजून घ्यायचं असेल, आमचा वैभवशाली इतिहास आम्हाला समजून घ्यायचा असेल तर एक रुपया गोळा करा, एक रुपयाचा संचय करा आणि एकदा बुद्ध दर्शन घेऊन या. आमचा इतका समृद्ध, इतका वैभवशाली इतिहास आहे की या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने, या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने कटकारस्थान रचून आमचा हा इतिहास पराभूत करण्याचा प्रयत्न केला, गाडण्याचा प्रयत्न केला. आणि जिथे जिथे आमचा इतिहास गाडला तिथे तिथे आम्ही जेव्हा कुदळ मारतो तिथून आमचा बुद्ध आम्हाला दिसतो. ही बुद्धाची भूमी आहे. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत ही बुद्धाची भूमी आहे. आम्ही जिथे कुदळ मारू तिथे बुद्ध दिसल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येत जिथे जिथे कुदळ मारण्यात आली, जिथे जिथे पावळे मारण्यात आले तिथे तिथे बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या. ते साकेत होतं. आमचा असा वैभवशाली इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रीडर्स इन हिंदुझम असो, हुवेरदा शूद्रास असो किंवा रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया नावाचे ग्रंथ असो, या सगळ्या ग्रंथाचं जेव्हा आम्ही चिंतन मनन करतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की हा आमचा इतिहास आहे. आम्ही इतिहास जेव्हा वाचून समजून घेऊ तेव्हा आमच्या असं लक्षात येईल की आम्ही वैभवशाली लोक आहोत. पण आम्हाला गुलाम करण्यात आलं, आम्हाला शूद्र म्हणून गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं. गाव कुसाबाहेर आम्ही हजारो वर्ष खितपत पडलेलो होतो, नरकात खितपत पडलेलो होतो. म्हणून बाबासाहेब आणि बुद्ध हे आमचे जे आधारस्तंभ आहेत त्यांचा जो विचार आहे हाच विचार पुढल्या काळात या जगाला समृद्ध करणार आहे, बलशाली करणार आहे. सम्राट अशोकानं जे काही कार्य केलं हे कार्य विलक्षण कार्य आहे. सम्राट अशोकाचं एकूणच कार्य जर आपण बघितलं तर सम्राट अशोकाने जे काही कार्य केलं हे अभूतपूर्व असं कार्य होतं. तिथल्या विहाराची निर्मिती बघा, तिथल्या स्तूपाची निर्मिती बघा, मग ते सारनाथचं धम्मेक स्तूप असो, चौखंडी स्तूप असो, ते बघा. तिथं बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे काय काम आहे. मी सारनाथला गेलो, मी काही अनुभव तुमच्या समोर मांडतो पुरातत्व विभागाशी सगळे संबंधित. अर्थात मी विषयाला धरूनच सगळं मार्गदर्शन करणार आहे, सगळे माझे विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे.
सारनाथला भव्य स्तूप आहे आणि त्या स्तूपाच्या आतमध्ये धम्मपाल अनागरिकचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या प्रवेशद्वारावरच अगदी आमने सामने हनुमानाचं मंदिर बांधण्यात आलं. ते अलीकडल्या काळातलं कार्य आहे. म्हणजे आपला जो बुद्धाचा इतिहास आहे हा इतिहास लपवण्यासाठी, हा इतिहास दुर्लक्षित ठेवण्यासाठी, हा इतिहास उपेक्षित ठेवण्यासाठी मुद्दाम मंदिरांची निर्मिती करण्यात आली. आपण ज्या वास्तू मध्ये आता आहोत, अगदी आपल्या बाजूला जी वास्तू आहे तिला वास्तूच म्हणूया आपण, ती आपली भूमी असल्याचं सगळं चित्र दिसते आहे. तिथे जगन्नाथाचं मंदिर आता बांधण्यात आलं आणि तिथे जर खोदकाम आपण केलं तर खोदकामातून बुद्धाचं दर्शन आपल्याला होणार आहे हे मात्र निश्चितच. बुद्धगयाला मी गेलो, तिथे सुजाता महल बघितलं, महास्तूप बघितला. तर महास्तूप अजून त्याचं काय करायचं मला काही कळत नाहीये. बुद्धगयाचं जे महाबोधी महाविहार आहे याचं अजूनही युद्ध सुरू आहे, याला आपण युद्धच म्हणू. ते अजूनही ब्राह्मणांच्या हातात आहे, पंड्यांच्या ताब्यात आहे. परत तिथे जाता येत नाही, तिथे फोटो काढता येत नाही, कारण आधीच सगळे मोबाईल्स वगैरे घेऊन ठेवतात. चपला वगैरे सगळे जुते वगैरे निशुल्क व्यवस्था असते, व्यवस्थित पद्धतशीर, आणि तिथून जाताना अगदी सुरक्षित पद्धतीने आतमध्ये जावं लागतं. तिथे कोणाला काही वस्तू नेता येत नाही, मोबाईल चित्रण करता येत नाही. त्याच्यामुळे ऍक्च्युअली तिथे काय घडतंय हे आपल्याला कोणाला बाहेरही दाखवता येत नाही. तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आमचा इतिहास कशा पद्धतीनं उजेडात आणता येईल याचे चित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी डुंगेश्वरीला गेलो, डुंगेश्वरीला बुद्धांनी तपश्चर्या केली. त्या पहाडावर गेलो, तिथे बुद्धांनी तपश्चर्या केली. तिथे गुफा आहे, त्या गुफामध्ये बुद्ध ध्यानस्थ बसले असं म्हणतात. काही लोक असं म्हणतात, भरतेंना मी विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की बुद्ध गुफेत कधी बसले नाही, ते असे झाडापाशी बसायचे, बोधिवृक्षापाशी बसायचे, पिंपळाच्या झाडापाशी बसायचे. बरं, तिथे तपश्चर्या केल्यानंतर तिथे बुद्धाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य करू. तिथे बुद्धाची मूर्ती आहे, पण त्या मूर्तीच्या बाजूला अगदी डोंगेश्वरीची गोष्ट सांगतोय, त्या मूर्तीच्या अगदी बाजूला 3 देव्या आहेत. एक दुर्गा देवी आहे, एक डुंगेश्वरी देवी आहे, अजून एक देवी आहे. ह्या देवी आल्या कुठून? बरं, तिथे मेणबत्ती लावायची बंदी आहे, मेणबत्ती लावू देत नाही, पण आम्ही ती मेणबत्ती लावली. मित्र, सम्राट असं समजून घ्यायचं असेल तर आम्हाला नालंदा विश्वविद्यापीठाचं जे काही अवशेष उरलेले आहेत ते एकदा बघितले पाहिजे. तिथे मायका नावाचे स्टोन आहे. म्हणजे त्या काळाचं वास्तुशास्त्र कसं असेल हो, म्हणजे तो सुवर्णकाळ होता. नालंदा नावाची विश्वविद्यापीठ आपल्या देशात होती. तक्षशिला नालंदा नावाच्या या विश्वविद्यापीठामध्ये जगातले लोक शिकायला यायचे. तो समृद्ध काळ होता, तो सुवर्ण काळ होता. आता आमच्या देशातले लोक जगात शिकायला जातात. याचा अर्थ असा होतो की आमच्या देशात शिक्षण व्यवस्था फार कोसळून गेलेली आहे. तो बुद्धाचा काळ, तो सम्राट अशोकाचा काळ, ते शिक्षण होतं. तिथे मायको नावाचे स्टोन आहे, त्याच्यावर सकाळी जर उजेड पडला तर ते स्टोन असे चकाकतात आणि त्याचा उजेड संपूर्ण परिसरामध्ये पसरायचा. बरं, रात्रीला चंद्राचा जर प्रकाश त्याच्यावरती पडला तरी ते चकाकतात. याचा अर्थ असा होतो की ती जी काही तांत्रिक बाजू आहे, म्हणजे आमचं तंत्रज्ञान त्या काळात किती प्रगत होतं याचा प्रत्येक त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. मी वैशालीला गेलो, केसऱ्या बघितला. त्या केसऱ्यापर्यंत सिद्धार्थ, त्याचा घोडा आणि सारथी हे त्याला निरोप द्यायला तिथपर्यंत आले होते, केसऱ्यापर्यंत. आणि केसऱ्यापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मोठं स्तूप बांधलं सम्राट अशोकाने. इतकं भव्य स्तूप बांधलं आहे की आता त्या केसऱ्याच्या बाजूलाच एका मंदिराची निर्मिती झाली. मी ते सगळं बघून आलो. तर अशा पद्धतीनं ह्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. बुद्धाचा इतिहास या ठिकाणी या देशातून नष्ट करण्याचा जो काही प्रयत्न होतोय हा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला आठवत असेल 25 डिसेंबर 1954ला बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या देहू रोड जवळील बौद्ध विहारात गेले होते. आणि त्याच्या आधी ते काठमांडूला असताना त्या देहूचे काही कार्यकर्ते बाबासाहेबांकडे गेले होते आणि बाबासाहेबांना म्हटलं होतं की तुम्ही उद्घाटनाला या, आम्ही एक मंदिर बांधत आहोत आणि त्या मंदिरामध्ये चोखामेळ्याची मूर्ती आम्ही प्रतिष्ठापित करणार आहोत.
तर बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं, मी ब्रह्मदेशातून एक बुद्धाची मूर्ती आणलेली आहे, तुम्ही चोखामेळ्याची मूर्ती तिथे बसवू नका, मी बुद्धाची मूर्ती आणलेली आहे, त्या बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. 25 डिसेंबर 1954 कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी देहू रोड जवळील त्या विहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. म्हणजे बाबासाहेबांची ही जी सगळी दृष्टी आहे, हे दृष्टी आपण निश्चितपणे समजून घेतली पाहिजे. मित्र हो, अगदी 2 मिनिटात मी माझं व्याख्यान संपवतो. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणाले होते, सापेक्षतेचा सिद्धांत सांगणारे अल्बर्ट आइन्स्टाईन, मी जर धार्मिक झालो तर बौद्ध धर्म स्वीकारेल, मी बुद्धिस्ट होईल. बर्ट्रांड रसेल ख्रिश्चन असतानाही म्हणायचे की मला बुद्ध आवडतो. डॉक्टर अमर्त्य सेन नोबेल अवॉर्डेड माणूस आजही म्हणायचा, काल परवापर्यंत म्हणायचा की नाही मला बुद्ध फार आवडतो. तर अशा पद्धतीनं हा जो बुद्धाचा मार्ग आहे, हा सम्यक समृद्ध मार्ग आहे. याच मार्गावरून आपण जायला हवं. पुष्यमित्र शृंगाचा काय इतिहास आहे हा आपण अभ्यासला पाहिजे. तिरुपती बालाजीचा काय इतिहास आहे तो आपण अभ्यासला पाहिजे. केदारनाथ ही सगळी बौद्ध स्थळं आहेत, याचे भरपूर पुरावे आपल्याजवळ उपलब्ध आहेत. आणि आपल्या विदर्भातले डॉक्टर PS मेश्राम, डॉक्टर वाना मेश्राम यांनी मोठं काम केलेलं आहे. बापू इलमकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आपल्या गोंदियाचे आहेत. त्यांनी पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल याच्यावरती एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. तर विठ्ठल वगैरे कुणी नसून, पांडुरंग वगैरे कुणी नसून तो बौद्ध असल्याचे अनेक पुरावे बापू इलमकरांनी आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. तर अशा पद्धतीनं डॉक्टर भंडारकरांनी लिहिलेला इतिहास असो, डॉक्टर शंदा पेन्शे यांनी लिहिलेला इतिहास असो, हा इतिहास आपल्याला मोडून काढून आपला बुद्धाचा जो इतिहास आहे, हा बुद्धाचा इतिहास मांडणं ही काळाची गरज आहे. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की सभ्य सता सुखी होतू, सभ्य होतूच थेमेनी, सभ्य खड्ड्याने पसंतू, मातांची दुःख मागणं. जय भीम, नमो बुद्धाय. करण्याचा मुख्य उद्देश बहुजनांना त्यांच्या मूळ संस्कृती विरासतीपासून ओढणे व त्याचा ब्राह्मणी धर्माचे गुलाम बनवून ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्याचे एक खतरनाक षड्यंत्र आहे. इस विषय पर कुछ बातें जो है थोड़ा आपको बताना चाहता हूँ. साथियों, इस बात को जानने और समझने के लिए इतिहास की कुछ बातें अगर हम जान लेते हैं तो बात समझ में आती है. तो इतिहास की कुछ बातें हैं जो मैं आप लोगों को बताना चाहता हूँ. जिसने बहुत बड़े पैमाने पर ब्राह्मणाइजेशन किया, ब्राह्मणीकरण किया, उसमें रामायण और महाभारत ये जो ग्रंथ है उसका बहुत बड़ा रोल है, बहुत बड़ा हाथ है. इसे हमारे लोगों को समझना ठीक से जरूरी है. जो सम्राट बृहदत्त मौर्य है, ईसा पूर्व 185 को जब उसकी हत्या की गई, उसके पहले, जो कि ये तो मौर्य की बात है, तो उसके पहले इतिहास में जो चीजें हम लोगों को समझना बहुत ज़्यादा जरूरी है, जो लोग बातें जानना चाहते हैं, समझना चाहते हैं, उन लोगों के लिए बहुत जरूरी बातें. ब्राह्मण लोग प्रचार करते वक्त ये कहते हैं कि उनका धर्म बहुत ज्यादा प्राचीन है. प्राचीन पर बहुत ज्यादा जोर रहता है. ब्राह्मण कोई मंदिर अगर 100 साल पुराना है तो उसमें भी प्राचीन मंदिर, उन लोगों का एक बड़ा
आप लोगों को ये समझने के लिए बहुत जरूरी बातें बता रहा हूं। प्राचीन लिखते हैं, तो ये कितना प्राचीन है ये थोड़ा आप लोगों को बताना चाहता हूं, जिससे आप लोगों को बातें समझ में आए। जो मौर्य का साम्राज्य है वो बुद्धोत्तर है, यानी बुद्ध के बाद है। बुद्ध ने जब मन और मस्तिष्क को मुक्त करने की क्रांति की, उसकी वजह से राजनीतिक क्रांति हुई, ऐसा बाबा साहब आम्बेडकर एनिहिलेशन ऑफ कास्ट में कहते हैं। मन और मस्तिष्क की मुक्ति होने से ही राजनीतिक क्रांति होती है। गुरु नानक की मन और मस्तिष्क की मुक्ति होने के बाद ही सिखों का जो साम्राज्य है वो निर्माण हुआ। और जो मुसलमान, उसके बारे में बाबा साहब अम्बेडकर कहते हैं कि मोहम्मद की अरब में जो कबीले लोग हुआ करते थे, कबीलों में रहते थे, जाहिल लोग थे, उन जाहिल लोगों के बीच में जब मोहम्मद ने मन और मस्तिष्क को मुक्त करने की क्रांति की, तब आज अरब जो है एक शक्तिशाली इकाई में राजनीतिक रूप से परिवर्तित हुआ। उसी तरह से बुद्ध ने जब मन और मस्तिष्क की मुक्ति की, तो इस मुक्ति की वजह से चंद्रगुप्त की राजनीतिक क्रांति हुई, मौर्य का साम्राज्य स्थापित हुआ। ये बात सिद्धांत के रूप में एनिहिलेशन ऑफ कास्ट में बाबा साहब अम्बेडकर ने बताया। मन और मस्तिष्क की मुक्ति समझने की बहुत ज्यादा जरूरत है, क्योंकि हमारे लोगों को बाबा साहब अम्बेडकर के बहुत सारे लोग किताबें लेते हैं और किताबें लेने के बाद में जो जहाँ बैठने की जगह होती है वहाँ रैक रखते हैं, फिर वहाँ उसको रखते हैं। तो जब हम जाते हैं तो साहब को पूछते हैं कि साहब ये बाबा साहब की किताबें आपने बहुत अच्छी रखी है, इसको पढ़ने का रिटायरमेंट के बाद कोई काम है? रिटायरमेंट के बाद रिटायरमेंट होने के बाद पूछते हैं कि अब कुछ थोड़ा सा शुरू किया? नहीं, अब नाती हो गया है तो उसको संभालना पड़ रहा है, थोड़ा समय कम मिल रहा है। मतलब वो ऐसे ही दर्शनी भाग में रहते हैं। और जो मन और मस्तिष्क को मुक्त कर सकता है, दिमाग को मुक्त कर सकता है, क्योंकि वास्तविक क्रांति दिमाग में होती है, ये समझ लो। जो वास्तविक क्रांति है वो दिमाग में होती है। जिसका मन मुक्त है उसका शरीर मुक्त होता है, जिसका मन मुक्त नहीं होता है उसका शरीर मुक्त नहीं होता है। इससे कोई बड़ा सिद्धांत मुझे नहीं लगता बुद्ध ने बनाया बताया। बंते जी सही कह रहे हैं? हाँ, थोड़ा ये समझना बहुत मोटा प्रोग्राम है। तो मैं आप लोगों को ये बात समझाने के लिए, बहुत अहम बातें हैं ये समझाने के लिए बता रहा हूं कि बुद्ध ने जब ये प्रचार वो करते थे तो अपने प्रचार में बातें साधारण लोगों को समझाने के लिए जातक कथाओं का उपयोग करते थे, समझाने के लिए। क्योंकि साधारण लोग होते थे, उनको समझाने के लिए जातक कथाओं का उदाहरण देते थे। उसमें एक जातक दशरथ जातक, उस दशरथ जातक में राम भी है। बहुत सारे लोगों को ये मालूम नहीं है। उस दशरथ जातक में यानी उसमें राम भी है, उसमें सीता भी है। दशरथ जातक में तो
वो दशरथ जातक जो है वो मौर्य के पहले है, उसके बाद मौर्य है। और मौर्य की प्रतिक्रांति ईसा पूर्व 185 को होने के बाद में और कई, अगर इसका हम सालों में अध्ययन करें तो लगभग 800 साल के बाद, बुद्धा के 800 साल बाद रामायण लिखी गई। ब्राह्मण लोग प्रचार करते हैं प्राचीन प्राचीन प्राचीन, हमारा ये ग्रंथ बहुत प्राचीन है, बहुत प्राचीन है। अब कितना प्राचीन है, कितना प्राचीन है, बुद्ध के पहले। तो रामायण जो है वो 800 साल बाद, बुद्ध के 800 साल बाद। तो मेरे पास तो 2 ही डॉक्यूमेंट्री एविडेंस थे कि वाल्मीकि रामायण में 2 जगह श्लोक हैं बुद्ध के विरोध में, 2 श्लोक बुद्ध के विरोध में। यदि वाल्मीकि रामायण बुद्ध के पूर्व लिखा होता तो फिर बुद्ध के विरोध में 2 श्लोक वाल्मीकि रामायण में कैसे आए? इसका मतलब है, हाँ, तो बाद में मुझे जानकारी मिली कि वो 2 बार नहीं 16 बार रामायण में 16 जगह पर 16 संदर्भ है बुद्ध के रेफरेंस। इस पर रिसर्च हुआ, अंग्रेजों ने रिसर्च किया। और एक जानकारी की बात आपको बताता हूं, संस्कृत भाषा के जितने अंग्रेज पंडित है उतना ब्राह्मण नहीं है। संस्कृत भाषा के जो पंडित है वो ज्यादा बड़े पंडित अंग्रेज है। और वो अपने यूनिवर्सिटी में दुनिया की जो 10 ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, हार्वर्ड यूनिवर्सिटी, ये दुनिया की जो 10 यूनिवर्सिटी में से है, उसके हेड ऑफ डिपार्टमेंट जो है वो संस्कृत भाषा के वो अंग्रेज है। और वो इन लोगों से कई ज्यादा पंडित है संस्कृत भाषा के। तो उन लोगों ने बहुत सारा रिसर्च किया। तो रामायण में 16 बार संदर्भ आता है। पहले मुझे 2 ही संदर्भ मालूम था, अभी नया रिसर्च है तो उससे पता चल जाता है कितना प्राचीन है, कौन प्राचीन है। इसका दूसरा अर्थ ये होता है कि रामायण की अगर मूल कथा अगर देखा जाए तो जातक कथा है, दशरथ जातक है। दशरथ जातक से चुराई है तो रामायण चौर्य कर्म है, ज्यादा शुद्ध हो गया शायद। चौर्य कर्म आसान बताता हूं, चोरी का काम, ये चोरी करके रामायण लिखा गया। आप लोगों को समझ में आने के लिए एक बात बताता हूं, बुद्ध गृह त्याग करते हैं, ये तो मालूम है कुछ लोगों को, बुद्ध के कम से कम जो अनुयायी राजा है, बुद्ध जो है, तो रामायण में राम भी राजा है और रामायण में राम को भी गृह त्याग करना पड़ता है। ये भी कहानी रामायण में है। अभी समझ आ गया? आपको समझाने के लिए एक उदाहरण दे रहा हूं कि चोरी कैसे कैसे, यानी उधर गृह त्याग है, इधर भी है। इधर राम राजा था, इधर बुद्ध राजा था, इधर राम भी राजा है। उदाहरण के लिए आपको बता चले तो ऐसी बहुत सारी बातें जो है चोरी करके। मूल कथा तो दशरथ जातक है
और वो रामायण लिखने के 800 साल पहले की। कुछ लोग तो कहते हैं जातक कथाएं बुद्ध पूर्व है, कुछ लोग तो ये भी कहते हैं। बुद्ध तो प्रवचन में जातक कथाओं का अपने प्रचार के लिए, अपने सिद्धांतों का प्रचार करने के लिए, उदाहरण देने के लिए जातक कथाओं का उपयोग करते थे। तो इस तरह से इन बातों को हम लोगों को समझना बहुत ज्यादा जरूरी है कि ये लोग जो प्राचीन प्राचीन कहते हैं तो प्राचीन नहीं है। और रामायण चौड़े करना है, चोरी है। महाभारत जो है वो 31 जातक कथाओं की चोरी है। 13 महाभारत थोड़ा बड़ा है, रामायण थोड़ा छोटा है। तो महाभारत बड़ा क्यों हो गया जानते हैं? जब अंग्रेज आए थे तब भी महाभारत लिखना जारी ही था। किसी को आप लोग एक बात बता रहे हो भैया, महाभारत का लिखने का काम अंग्रेज आए तब भी लिखना जारी ही था। अंग्रेजों ने भांडारकर को बुलाया, अरे बंद करो भाई, बंद करो जी, ये पैसे लो। और जो अलग अलग राम महाभारत की कॉपियां है, आप खुद ही ब्राह्मण उसकी एक प्रमाणित कॉपी तैयार करो, आप ही करो, आपको जो ठीक लगता है करो, ये पैसा लो और बंद करो। तो अंग्रेजों ने बंद करवाया। और इसलिए पुणे में भांडारकर इंस्टीट्यूट जो है, भांडारकर जो है वो उस समय का अंग्रेजों में का वो थोड़ा पंडित ब्राह्मण था। तो इनकी बहुत सारी बातें देखो, इनको ये चोरी क्यों करना पड़ा? यहाँ के है नहीं, विदेश के है, यहाँ का कुछ है नहीं, उनका जमीन के ऊपर ऊपर से चल के आए, खोदो तो इनका कुछ भी नहीं मिलता, सब बुद्ध का मिलता है। अच्छा, इनकी हड्डी भी क्यों नहीं मिलती? क्योंकि जमीन के ऊपर जलाते हैं। अब अंदर में कुछ मिलेगा नहीं, जरा गाड़ेंगे तो जमीन के नीचे मिलेगा। जमीन के ऊपर जलाते और फिर गंगा में बहा देते हैं। आप सुनकर हैरान हो जाओगे कि अयोध्या, ब्राह्मणों ने प्रचार किया कि अयोध्या राम की जन्मभूमि है, प्रचार किया उन्होंने। तो जो राम लला है, लला समझ, बच्चों को माँ बाप जो है प्यार से लल्ला, लल्ला इधर आ जाए, लल्ला, ये नॉर्थ इंडिया में लल्ला शब्द जो है बोलने का रिवाज है, बच्चे को लल्ला बोलने का। तो ये जन्मभूमि बताने के लिए ब्राह्मणों ने राम लला ये शब्द प्रचार में लाया, यानी छोटा, यानी जन्मभूमि है इसलिए वो छोटा है। तो राम की जो छोटी मूर्ति है वो फिर अयोध्या में मिलनी चाहिए क्योंकि वहां जन्म हुआ। तो वो मूर्ति भी गोरखपुर से लाई थी। जितने झूठे लोग हैं, अरे तुम कह रहे हो अयोध्या में जन्म हुआ तो वो राम लला जो है उसकी मूर्ति अयोध्या में मिलनी चाहिए, तो वो भी उनको गोरखपुर से लाना पड़ा। तो है नहीं, क्योंकि वो अयोध्या साकेत है, अयोध्या नहीं है, अयोध्या साकेत है। 3000 लोगों का, भिक्षुओं का संग्राम था, छोटा मोटा संग्राम नहीं था। 3000 भिक्षुओं का, आप अंदाजा लगाओ, 3000 भिक्षु जहां निवास करते हैं, इतना बड़ा संग्राम था। और कहते हैं 16 साल तक बुद्ध खुद साकेत मेरे। तो ये जो लोग हैं
ये सारी बातें झूठ झूठ और झूठ। दूसरा, ये और एक बात प्रचार करते हैं, अभी हमारे इन्होंने धम्मपद का एक श्लोक बताया, वैर से संबंधित बात बताई, तो उसमें सनातन शब्द आया, धम्मपद में सनातन शब्द आया। और रजनीश ने एस धम्मो सनातनो नाम का एक किताब भी लिखा, ये धर्म सनातन ऐसा लिखा है किताब। तो ब्राह्मण लोग अपने धर्म के लिए प्रचार करते वक्त सनातन धर्म ये शब्द प्रयोग भी करते हैं। और बनते लोगों को मालूम होगा कि ब्राह्मण लोग सनातन धर्म शब्द का प्रयोग करते कि हमारा जो धर्म है वो कौन सा धर्म है? सनातन धर्म है, ऐसा कहते हैं। ये सनातन शब्द भी चुराया हुआ, ये सनातन शब्द जो है ये भी ब्राह्मणों का नहीं है, ये भी चुराया हुआ है। यानी ज्यादा जब चोरी की जाती है तो उसको डाका बोलते हैं। तो अभी मैं इसको चोरी के बजाय एक डाका डालने की बात जो है कहना चाहूंगा, क्योंकि एक चोरी नहीं, एक दो तीन बहुत सारी बातें डाका डालने का काम किया है। आप लोगों को मालूम होगा, ये भिक्षु लोगों को मालूम है, वर्षावास होता है 4 महीने का होता है। तो ब्राह्मणों ने वहां से क्या चुराया है? आप लोगों को, हम लोगों को बताना चाहिए, आप बताते नहीं, हम लोगों को ज्ञान देते नहीं। ब्राह्मण लोग नहीं, अब ये नहीं कर सकते हो, क्यों? चतुर्मास। तो ये चतुर्मास भी जो है ये बुद्धा का चुराया हुआ है, तो डॉक्यूमेंट्री बता। जो वर्षावास होता था वो 4 महीने का होता था, तो वहां से उन्होंने शब्द लिया, उसका बनाया चतुर्मास। ये हमारा चतुर्मास चला। ऐसी बहुत सारी बातें जो है इन लोगों ने चुराई, ब्राह्मणों ने चुराई। और ये चुराई हुई बातें जो है वो एक तरफी पाबंदी लगा दी कि आपको पढ़ने का अधिकार नहीं होगा। उस वजह से 2-3 हजार साल तक हमारे लोगों को पढ़ने लिखने का अधिकार नहीं मिला। परिणामतः जो बौद्धिक वर्ग होना चाहिए उसका निर्माण नहीं हुआ। वो तो अंग्रेजों के आने के बाद मिलिट्री में जो लोग भर्ती होते थे या भर्ती किए जाते थे, उनके बच्चों के लिए लिमिटेड पढ़ाई लिखाई का अधिकार अंग्रेजों ने दिया। उनके बच्चों के लिए अंग्रेज चाहते थे सार्वत्रिक हो शिक्षा। अंग्रेजों ने सबसे पहले कलकत्ता विश्वविद्यालय खोला, अंग्रेजों ने विश्वविद्यालय खोला। देखो, सोचो, बहुत विचार करने वाली बात है। नालंदा, मैं जब नालंदा गया दूसरी बार या तीसरी बार गया, तो एक छोटा किताब था वो खरीदा, पढ़ा, तो उसमें एक लाइन थी, नालंदा नाम का नाक था, केवल एक सेंटेंस था। तो मुझे समझ में आया कि नालंदा ये जो नाम है, कोई व्यक्ति संपन्न रहा होगा और उसके पास बहुत बड़ी जमीन रही होगी, पैसे वाला रहा होगा और ये जमीन उसने दान दिया होगा, इस वजह से उसका नाम जो है नालंदा पड़ा होगा। क्योंकि वो एक सेंटेंस से मुझे ये बात समझ में आई। ये जो मुचलिंद नाग, अगर आप गया में जाओगे, बोध गया में, तो उसको सांप दिखाया गया। ये जितने नाग है ये सांप नहीं है। बुद्ध की मूर्तियों के ऊपर कहीं कहीं ऐसा छत्र धारण किया हुआ नागों का दिखाई देता है। कई बुद्ध की मूर्तियां हैं जहां नागों ने छत्र धारण किया हुआ।
तो छत्र धारण किया हुआ है, इसका एक अर्थ यह होता है कि नागों ने बौद्ध धर्म को राजाश्रय दिया, ऐसा एक अर्थ निकलता है छत्र धारण करना। देखो जो पुरातत्व होता है, मैं पुरातत्व का ज्ञानी नहीं हूं, मगर मैं सारे विषयों का थोड़ा थोड़ा अभ्यास करते रहता हूं। इतिहास मेरा बहुत प्रिय विषय है, और इतिहास से आगे इंडोलॉजी जिसे प्राच्य विद्या कहते हैं, उसको हिंदी में इंडोलॉजी को प्राच्य विद्या कहते हैं। तो ये प्राच्य विद्या की बातें हैं जो मैं आपको थोड़ा समझा रहा हूं। तो ये बातें जो है, इससे हमें अपना इतिहास जो है वो पता चलता है, इससे जानकारी मिलती है, इससे समझ में आता है कि इन्होंने, नागों ने बौद्ध धर्म को राजाश्रय दिया। तो ये इतिहास है, क्योंकि ये जो मौर्य साम्राज्य है नाग लोगों का साम्राज्य है, तो इन्होंने राजाश्रय दिया है, हिस्टोरिकल बात है। और नाग लोगों का जो साम्राज्य था अफगानिस्तान और अफगानिस्तान से आगे भी फैला हुआ था। तो मैं कभी भी जो मौर्य का जो नक्शा है ना, भारत का मौर्यकालीन, जब आप पढ़ो आपको मौर्यकालीन भारत का नक्शा, तो उसमें अफगानिस्तान मौर्यकालीन भारत में दिखाया देता है। तो अगर अफगानिस्तान का कोई आदमी आज के तारीख में भारत में निवास करता है, तो मैं उसको भारतीय ही मानता हूँ। ब्राह्मण उसको विदेशी कह सकते हैं, मगर वो विदेशी नहीं है। तो ब्राह्मणों की वजह से ये भारत का नक्शा जो छोटा हो गया, मौर्य का जो इतना विशाल भारत था, वो तो ब्राह्मणों की वजह से छोटा हो गया। भारत का जो भौगोलिक नक्शा है वो जो छोटा हो गया, वो ब्राह्मणों की वजह से हो गया। इस वजह से ब्राह्मणों पर देशद्रोह का आरोप लगाया जा सकता है। मैं अभी लगा नहीं रहा हूं, मगर लगाया जा सकता है। क्योंकि कभी कभी मैं सोचता हूं कि जो देश के मूल निवासी ही नहीं है, उस पर देशद्रोह का आरोप कैसे लगा? इसलिए मैं दुविधा में करता हूं कि देशद्रोह का आरोप लगाऊं कि नहीं लगाऊं। अब जब ये मूल निवासी ही नहीं है, तो देशद्रोह का आरोप लग नहीं सकता, कुछ और लगाना पड़ेगा। उससे बड़ा क्या है? उससे बड़ा आरोप है तुम मूल निवासी नहीं। देशद्रोह से बड़ा आरोप है, देशद्रोह से ज्यादा बड़ा आरोप है, और उससे बहुत डर लगता है। जब हमारा एक आदमी काम ले, ब्राह्मण को जय भीम कहता है, जय भीम देशपांडे साहब, जय भीम कुलकर्णी साहब, तो कहीं जय भीम म्हणत नव्हते ब्राह्मण. एक दिवस त्या कांबळीनी त्या देशपांडेला आणि कुलकर्णीला म्हटले, जय मूल्यवासी देशपांडे साहेब. दुसऱ्या दिवशी देशपांडे त्याच्याकडे आले, अरे कांबळे, बाबासाहेबांनी किती तुमच्यासाठी आयुष्य संपवलं आणि म्हणून तुम्ही जय भीम म्हणले. किती माझा युवक सांगतो त्याला वाटलं जय भीम ठीक आहे. लोकांना बऱ्याच लोकांना समजत नाही, ब्राह्मणांना जे समजतं ना ते आमच्या लोकांना फार कमी समजते. लगेच ब्राह्मण दुसऱ्या दिवशी काय बाबासाहेबांनी आयुष्य लिहिलं, त्याचं नाव घेणं बंद करून टाकलं. तो ऐसी बहुत सारी बातें हैं जिसे हम लोगों को समझना बहुत ज्यादा जरूरी है. बुद्ध के नाम के रेफरेंस में भी बुद्ध के भी बहुत सारे ऐसे नाम, अमिताभ जो है ना, अमिताभ बच्चन, अमिताभ बुद्ध का नाम है. कि जितने भी बड़े, जब विदेश से कोई आता है ना, तो प्रधानमंत्री फिर गांधी को हटा देते हैं बुद्ध को. जब विदेशी आता है तो उस समय बातचीत करते हो बुद्ध की मूर्ति रखते हैं, क्योंकि उधर जो है ये रामायण के जो पात्र हैं या महाभारत के जो पात्र हैं उसको वो पौराणिक मानते हैं, और पौराणिक पात्रों को हिस्टोरिकल नहीं मानने की परंपरा है विदेश. वो हिस्टोरिकल नहीं मानते.
तो ये बहुत महत्वपूर्ण बात है कि दशरथ जातक में जो राम है वो बोधिसत्व राम है। दशरथ जातक में जो राम है वो बोधिसत्व राम है। तो ये हम लोगों को समझने के लिए बहुत ज्यादा जरूरी है, जानने और समझने के लिए बहुत ज्यादा जरूरी है। तो ये कुछ छोटी छोटी बातें मैं आपको बता रहा हूं। जब कोई आदमी मर जाता है तो महाराष्ट्र में और कई जगह जो पीछे चलने वाले लोग हैं वो उसको कहते हैं राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, ऐसा कहते हैं। बंगाल में मैंने देखा, बंगाल में ऐसा नहीं कहते। बंगाल में लोग बोलते हैं हरि बोल, हरि बोल, हरि बोल, वहाँ हरि बोल बोलते हैं। तो फिर हमारी चर्चा हुई तो पता चला हरि भी बुद्ध का एक नाम है। तो ये परंपराएं किस तरह से हमारे जीवन में, हमारे आचरण में बहुत सारी, और ये जो पंढरपुर के साथ जुड़ा हुआ जो लिटरेचर लिखा जाता है उसमें हरि शब्द आता है, हरि भक्त पराय असल शब्द आता है। तो जो वो जो नामदेव थे, संत नामदेव, वो उस मंदिर के अंदर गर्भगृह में जाते थे। गर्भगृह में उन्होंने खुद मूर्ति अपने आंखों से देखी, नामदेव ने अपने आंखों से देखी। अपने आंखों से जो देखा वो उसका अभंग लिखा, आंखों देखा। तो वो आंखों देखा जो लिखा उसके आधार पर अभंग लिखा। तो उसमें उन्होंने लिखा बुद्ध, बुद्ध लिखा हुआ। तो इस तरह से ऐसी बहुत सारी बातें यदि हम लोग समझते हैं, जानते हैं। अभी एक रामायण में कथा, राम जब 14 साल का वनवास भोगकर जब अयोध्या आए तो अयोध्या वासियों ने उनको दिए जलाकर उसका स्वागत किया। हिस्टोरिकल एविडेंस ये है कि बुद्ध ज्ञान प्राप्त करने के बाद जब अपने कपिलवस्तु अपने गांव आए, तो इतिहास में पहली बार, रामायण तो 800 साल बाद लिखा, वो पहली बार सारे कपिलवस्तु के लोगों ने दिए जलाकर बुद्ध का, ये कहानी भी चुराई हुई है। अब कितनी चुराने की कहानियां आपको मैं बताते रहूं, आप थक जाओगे, मैं भी बोलते बोलते थक जाऊंगा। तो ये केवल चोरी का काम नहीं है, ये डाका डालने का काम है। तो इन लोगों की जो संस्कृति है जिसे वो बहुत महान कहते हैं, तो इसे महान नहीं कहा जा सकता। जिस संस्कृति ने छूने लायक लोग नहीं है ऐसे अछूत पैदा किए, फिर भी वो संस्कृति महान है, महान तो नहीं कहा जा सकता। जो फैक्ट्री बहुत बढ़िया होगी उसी से बढ़िया माल पैदा होगा। अगर अछूत जैसे घटिया लोग तुमने पैदा किए तो तुम्हारी फैक्ट्री सारी बढ़िया कैसे हो सकती? घटिया मानी जानी चाहिए। फैक्ट्री ही सारी घटिया है, जब फैक्ट्री ही घटिया है तो घटिया माल पैदा कर रहे हो। मगर प्रचार करने में प्रचार करते हो कि महान संस्कृति है, महान संस्कृति है। तो वो एक शब्द प्रयोग वो करते हैं, कुटुंबकम, क्या वसुधैव कुटुंबकम। जब वो सारे देश से हजारों किलोमीटर लोग पैदल चल रहे थे और उसकी कोई शुद्ध ब्राह्मण सरकार ले नहीं रही थी, तब मुझे वसुधैव कुटुंबकम याद आ रहा है। कहाँ पे वसुधैव कुटुंबकम? सारी दुनिया कुटुंब है। अरे तुम्हारे देश में तुम्हारे लोग इधर 2-2 हजार किलोमीटर चल रहे हो, वसुधैव कुटुंबकम कहाँ है?
तो इस तरह से ये जो लोग हैं ये कहते हैं और करते हैं, अभी आज के तारीख में प्रोपोगंडिस्ट लोग हैं, ये प्रचार करने में लगे हुए हैं। तो इस प्रचार को हम लोगों को समझना बहुत ज्यादा जरूरी है, जानना बहुत ज्यादा जरूरी है, इसलिए ये बात मैं आपको बता रहा हूं। बुद्ध का जो शाक्य कुल है, तो नॉर्थ इंडिया में शाक्य जाति है और वो मंडल कमीशन में ओबीसी है। अगर इस हिसाब से देखा जाए तो ये जो बुद्ध की विरासत है ये तमाम 52% ओबीसी की विरासत है। राठौर सर थोडं तुमच्या मदतीसाठी, शाक्य कुल मध्ये यांचा जन्म झाला म्हणतात। आता शाक्य जाती ओबीसी मध्ये उत्तर भारतामध्ये मंडल कमीशन मध्ये, तो इसका मतलब ये है कि ये ओबीसी की विरासत है। ओबीसी के लोगों को पता नहीं होगा, ये एक बात है, जानकारी देना हमारी जिम्मेदारी है। जो पहले जानकार होगा उसकी जिम्मेदारी है, दूसरों को जानकार कराने की जिम्मेदारी उन लोगों की होती है। ज्ञान बांटने से दुनिया में कभी कम नहीं हुआ। यूनिवर्सिटी जब लोगों को ज्ञानी बनाती है तो वो ज्ञानी बने हुए लोग दुनिया में ज्ञान का प्रचार करते रहते हैं और ज्ञान बढ़ता रहता है। ज्ञान बढ़ाने से, ज्ञान का प्रचार करने से या ज्ञान देने से दुनिया में ज्ञान कभी कम हुआ नहीं, वो बढ़ता ही रहता है। ये तो बुद्ध का सिद्धांत है। जिंदगी भर उन्होंने इस बात को, जो ज्ञान प्राप्त किया वो ज्ञान उन्होंने लोगों को अपना बची हुई जिंदगी में बांटने का काम किया। तो ये ओबीसी के लोगों को ये बताया जाना बहुत ज्यादा जरूरी है। एक और महत्वपूर्ण बात है कि ब्राह्मणों ने वर्ण संस्था का निर्माण किया और हमारे पुरखों ने, मूल निवासियों ने गण संस्था का निर्माण किया। बुद्ध गण संस्था की पैदाइश थे। ये ध्यान रखो, बहुत ज्यादा महत्वपूर्ण बात, बहुत हिस्टोरिकल बात बता रहा हूं। वर्ण संस्था का निर्माण ब्राह्मणों ने किया और वर्ण संस्था में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, इसमें जो क्षत्रिय है, जो दूसरा वर्ण है, वो राजा बनने की पूर्व शर्त है। मगर गण संस्था में जो राजा बनता है वो रोटेशन में होता है। गण संस्था में क्षत्रिय होना पूर्व शर्त नहीं है। गण संस्था का जो राजा है वो होने के लिए पूर्व शर्त नहीं है कि क्षत्रिय होना चाहिए, नहीं, उसका रोटेशन में होता है। आपको बाबा साहब अम्बेडकर ने लिखा, तो बुद्ध के पिता शुद्धोधन खेती में हल चला रहे थे, बुद्ध ध्यान कर रहे थे, तो देवदत्त ने पंछी को मारा, तो फड़फड़ाते हुए आके उसके सामने गिरा, तो बुद्ध ने उसको पकड़ा। उस समय का किस्सा है कि उस समय उसके पिता श्री शुद्धोधन खेती में हल चला रहे थे। राजा और हल चलाना, ये कॉन्ट्रडिक्टरी बात लगती है। मगर जब रोटेशन से राजा बनेगा तो उसके खेती में तो उसको हल चलाना होगा, क्योंकि वो रोटेशन से वो राजा है। ये बात समझना जरूरी है। और इसीलिए रोटेशन से होने वाला जो राजा होता है उसका एक संस्कार होता था। वो संस्कार करने के लिए उसको तालाब में नहाना पड़ता था, वो तालाब रिजर्व होता था, तो उस तालाब को पुष्करणी कहा जाता। तो राजस्थान में पुष्कर नाम का एक जिला या कोई सेंटर है। मैं गया नहीं वहां, मैंने राजस्थान के लोगों को पूछा, वो पुष्कर में तालाब है क्या? ये कौन सा नाम? अच्छा, तो मुझे समझ में आया ये पुष्कर नाम क्यों पड़ा, वो तालाब की वजह से पड़ा, क्योंकि गण संस्था का जो राजा होता था उसका संस्कार होने के पहले उसको उस तालाब में नहाना पड़ता था। वो नहाने के बाद उसका संस्कार होता था। उस तालाब को तालाब नहीं कहा जाता था, उस तालाब को पुष्करणी कहा जाता था। वो रिजर्व होते थे।
तो इतिहास की बहुत सारी बातें हैं, जानना बहुत जरूरी है। बाबा साहब आम्बेडकर कहते हैं भिक्षु संघ की पुनर्रचना करना होगा। अगर हमें वर्तमान समय में ये इस बात को आगे बढ़ाना है तो बाबा साहब आम्बेडकर का यह कहना था भिक्षु संघ की पुनर्रचना करनी होगी। जैसे कैथोलिक जो क्रिश्चियन धर्म है और प्रोटेस्टेंट जो क्रिश्चियन धर्म है, तो उनका सिस्टम उन्होंने अलग अलग बनाया हुआ है। कैथोलिक का ट्रेडिशनल है, जिसको ऑर्थोडॉक्स कहते हैं अंग्रेजी में। प्रोटेस्टेंट जो शब्द है वो प्रोटेस्ट नाम का जो अंग्रेजी शब्द है, उन्होंने उसके खिलाफ प्रोटेस्ट किया। जैसे हमने मोर्चा निकाला तो अंग्रेज लोग होते तो बोलते प्रोटेस्ट किया, हम मराठी या हिंदी है तो बोलते प्रोटेस्ट, हमने मोर्चा निकाला। तो ये प्रोटेस्टेंट जो आया हुआ है ये वहां से आया है। तो प्रोटेस्टेंट लोगों में उन्होंने तरीके जो उन्होंने पुनर्रचना की, उनके जो फादर वगैरह जो सिस्टम था उसकी पुनर्रचना की। तो बाबा साहब आम्बेडकर कहते हैं कि इसकी पुनर्रचना करने से हमें बहुत ज्यादा फायदा होगा और इसको आगे बढ़ने के लिए नए तरीके ढूंढने होंगे। ये निश्चित रूप से मुझे लगता है कि बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क को बहुत सारे काम चुनौतीपूर्ण है, उस काम को भविष्य में करना पड़ सकता है। इसके बारे में उसका होमवर्क बहुत गहराई से चिंतन करने की जरूरत है। और जैसे अभी मैं प्रचारक हूँ, तो मैं तो काषाय वस्त्रधारी नहीं हूँ, मगर मैं चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय तान हिताय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण का तो डेली काम कर रहा हूँ, मगर काषाय वस्त्रधारी नहीं हूँ। मैं तो ये कर रहा हूँ डेली पिछले 45 साल से, और बहुजन का कर रहा हूँ। और एक बात मनते जी, हाँ बहुजनों का कर रहा हूँ। बुद्ध ने जो कहा, अरे मैंने वामन में इस्लाम पे काय बुद्धाचं काय करत नाही बाबा, बाकी सर्व करते पण बुद्धाचं नाही करत। असं लक्षात माझ्यावर काय आरोप आहे, आपल्या लोकांची जी समज आहे। तो इसलिए बहुत सारी बातें जो है ये बहुत गहराई से समझना जरूरी है। बच्चा 6 महीने में बाहर नहीं लाया जा सकता, जच्चा और बच्चा दोनों को खतरा पैदा हो जाता है। वो 9 महीने के बाद ही आना ठीक है। नेचुरली माँ के लिए और बच्चे के लिए दोनों को ठीक होता है। हर काम की एक मैच्योरिटी होती है, हर काम की एक परिपक्व स्थिति होती है। उस परिपक्व स्थिति को ध्यान में रखते हुए काम करना बहुत ज्यादा जरूरी होता है। उचित समय पर ही उचित कार्य होना चाहिए। ये बात अगर हमारे लोग समझते हैं तो निश्चित रूप से उसका फायदा होगा। और हम लोगों को बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के लोगों को प्रचारक निर्माण करने चाहिए और बहुजनों के कल्याण के लिए काम करने वाले प्रचारक होने चाहिए। इतना ही मैं इस मौके पर कहना चाहता हूँ। आप लोगों ने मेरी बात ध्यान से सुनी, इसके लिए आभार, धन्यवाद।